नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 2 महिने पूर्ण झालेले आहेत। या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यावर अजूनही अंजली दमानिया या ठाम आहेत। या प्रकरणातले मंत्री धनंजय मुंडेंच्या वरच्या आरोपांचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवलेत। मात्र आज तरी ते चौकशी लावून राजीनामा घेतील का असा सवाल अंजली दमानिया यांनी केलेला आहे। धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत तपासावर दबाव राहणार, तेव्हा त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केलेली आहे। मी एक डिटेल्ड असं पत्र लिहिलंय ते मुख्यमंत्र्यांना, अजित पवारांना, CBIला, EOW, ACBला आणि त्या व्यतिरिक्त मी लोकायुक्तांना आणि इलेक्शन कमिशनला देखील हे पत्र पाठवलंय। मी सगळे 14 पानाचं पत्र आहे ते, त्याच्यात सगळे डिटेल्स आहेत। राजीनामा घेऊन चौकशी करावी अशी मी विनंती अजित पवारांना देखील करते। तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यावर त्या ठाम असल्याचं दिसतं। दरम्यान कृष्णा अंधळे काही नामचित गुंड नाही, तो कोकरू बाळ आहे, कधीतरी तो पकडला जाईलच असा विश्वास भाजपा आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलाय। कृष्णा अंधळे हा सायको किलर असल्याचा आरोपही धस यांनी केलाय। हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची, परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बनला, एक प्रकारचा सायको झाला। त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही, कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही, छोटे मोठे गुन्हेगारी केलेली, पण बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी असा प्रकार आहे। ते कित्येक दिवस कोकरू बाळ आहे, ते पकडलं जाईल। तर तो लवकरच पकडला जाईल असं ते सुरेश धस म्हणतात। दरम्यान कृष्णा अंधळेला अभय दिल्यानं आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कृष्णा अंधळे 2 महिने कागदपत्री फरार असून धनंजय देशमुख यांनी हल्लाबोल केलेला आहे। ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला मांडीला मांडी लावून बसवलं, ज्या ऑफिसमध्ये चहापाणी चालत होतं, जो कृष्णा अंधळे फक्त कागदपत्रावर 2 वर्ष फरार होता, त्याला एवढं अभय जर दिलं नसतं, त्याला शिक्षा दिली असती तर हा गुन्हा कुठंतरी थांबला असता। त्याची सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासनाने आम्हाला सांगायचं। तुम्ही अभय देत राहिलात आरोपीला, म्हणून ह्या पुढच्या घटना घडत राहिल्या। आता महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। टॉप 50 मधून प्राध्यापकांची 4300 पदं भरण्यात येणार आहेत, तसा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाने अर्थ विभागाकडे सादर केलाय। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। राज्यामध्ये सार्वजनिक विद्यापीठं आणि अनुदानित कॉलेजमध्ये 12,000 जागा रिक्त आहेत। राज्यभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचं निवारण करण्यासाठी हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे। केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन 14567 ची सुविधा सुरू करण्यात आली असून यावर मदतीची आवश्यकता असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी संपर्क साधता येणार आहे। आझाद मैदानालगत असलेल्या फॅशन स्ट्रीटच्या पुनर्विकासाचं काम हाती घेण्यात येणार आहे। इथल्या अधिकृत गाळेधारकांची दुकानं एकसारखी दिसतील अशी रचना करण्यात येईल। खरेदी करणाऱ्यांना चालायला जागा तसेच बस थांब्याची सुधारणा करून फॅशन स्ट्रीटचा लूक बदलला जाणार आहे। मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ आणि उपअभियंता पदासाठी 9 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे। यामध्ये पेपरफुटी होऊ नये म्हणून अधिकृत केंद्रांवर परीक्षा घेण्याची मागणी अंबादास दानवेंनी केली आहे। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तसं निवेदनही दिलंय। वाढवण बंदर आता समृद्धी महामार्गालाही जोडलं जाणार आहे। त्यासाठी वाढवण बंदर ते इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येईल। या महामार्गामुळे वाढवण बंदर ते इगतपुरी अंतर फक्त 1 तासात पार करता येणार आहे। या महामार्गासाठी 18,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। यवतमाळ जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीने पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित करण्यात 110 मोठे मध्यम लघु प्रकल्प आणि तलावाचं पाणी आरक्षित करून आगामी काळामध्ये पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रकल्पनिहाय पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आलेला आहे।
पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ सुरूचे गेले 24 तासांमध्ये 3 रुग्ण वाढलेत। जीबी सिंड्रोमची रुग्णसंख्या 183 वर पोहोचली। 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर आतापर्यंत राज्यामध्ये जीबी सिंड्रोममुळे 6 जणांचा मृत्यू झालाय। बुलढाण्यातील टक्कल व्हायरसचं कारण महिना उलटून गेला तरीही समजू शकलेलं नाहीये। जिल्हा ते राष्ट्रीय पातळीवर आरोग्य यंत्रणांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। अजूनही रुग्णसंख्या वाढतेचे मात्र ना अचूक उपचार सापडलेत ना आरोग्य संस्थेचा अहवाल प्राप्त झालाय, त्यामुळे गावकरी मात्र चिंतेत आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा केस गळतीचा धोका वाढलेला आहे। शेगावमध्ये 3 गावातून 20 रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या आता 259 वर पोहोचली, त्यामुळे परिसरामध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलंय, तर बाधित कुटुंबांवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। आरोग्य विभागानं तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। राज्यात थंडी कमी होत असून तापमानामध्ये वाढ होताना दिसते। विदर्भातल्या ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक 37.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली, तर सोलापुरात 36 अंशांवर आणि रत्नागिरी आणि जेऊरमध्ये पारा 35 अंशांवर पोहोचलाय। पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये आणखीन वाढ होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे। नवी मुंबईतले तब्बल 8,000 कंत्राटी कामगार उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत। समान काम समान वेतन ही मागणी करत कंत्राटी कामगार गेल्या महिनाभरापासूनच आंदोलन करत आहेत। मात्र नवी मुंबई महापालिकेने अजून त्यांची दखल घेतलेली नाही, तेव्हा कामगारांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलंय। सिंधुदुर्गातील माणगाव इथं महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीद्वारा आयोजित द्वितीय जिल्हास्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झालं। या अधिवेशनाचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं। अधिवेशनाला 600 विश्वस्त आणि मानकरी उपस्थित होते। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यामध्ये 12 मेगावॅट क्षमतेचे 4 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेत। हे प्रकल्प सुरू झाल्याने 3500 कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा केला जातोय। या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे दिवसा शेती करणं सोपं झालेलं आहे। शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा मोठा फायदा होतोय। शासकीय सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारी ही डेडलाईन होती। मुदत संपल्याने अमरावती जिल्ह्यातील 2000 शेतकरी सोयाबीनच्या शासकीय खरेदीपासून वंचित राहिलेत। शासनाचा हमीभाव 4892 रुपये प्रति क्विंटल असताना शेतकऱ्यांना तेच सोयाबीन 4000 रुपयाच्या आत खासगी बाजारामध्ये विकावं लागतंय। राज्य सरकारची हमीभाव खरेदी केंद्राची मुदत संपलेली आहे। खरेदी केंद्र बंद केल्याने धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। जिल्ह्यामध्ये 35,400 शेतकऱ्यांच्या नोंदणीपैकी 15,000 शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे। आणखीन 20,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी बाकी आहे। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील खामसवाडी परिसरामध्ये सध्या राजमा पीक भाव खातंय। राजमाला प्रति क्विंटल 8,000 ते 9,200 भाव मिळतोय। विशेष म्हणजे बांधावर जाऊन व्यापाऱ्यांकडून राजमाची खरेदी केली जाते। सोयाबीनने त्रस्त शेतकरी राजमा पिकाकडे आता वळलेला आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अद्याप न झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्यात। नाफेडच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत। हमी दरानुसार यवतमाळ जिल्ह्यामध्ये 14 केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे। मात्र अजूनही 40,000 क्विंटल सोयाबीन गोदामात पोहोचलेले नाही। हे सोयाबीन बाजार समितीच्या शेडमध्ये आणि काही खासगी गोदामात ठेवलेले आहेत। या सोयाबीनची देखभाल करण्याची जबाबदारी हमी केंद्रावर राहणार आहे। राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम यंदा उशिरा सुरू झाला। ऊसाची कमतरता असल्याने आता साखर कारखाने देखील लवकरच बंद होऊ लागलेले आहेत। राज्यातील 14 कारखान्यांनी आपली धुरांडी बंद केली आहे। यंदा पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर झालेला आहे। या बातम्यानंतर आता बातमी आहे फेरीवाल्यांसंदर्भातली। फेरीवाले हे महाराष्ट्रातलेच पाहिजेत असं मुंबई हायकोर्टाने आता ठणकावलंय। डोमेसाईल शिवाय राज्यामध्ये फेरीवाला परवाना मिळणार नसल्याचं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असला तर तुमच्याकडे आता डोमेसाईल असायलाच पाहिजे। कुणीही येणार आणि रस्त्यावर ठेला लावणार असं चालणार नसल्याचं मुंबई हायकोर्टाने ठणकावलंय। तर इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक आहे। राज्यातही हा नियम लागू करण्याचे आदेश देऊ असं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। तर दादर रेल्वे स्टेशन बाहेरून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी। पाहूयात।
रस्त्याच्या दुतर्फा असलेले फेरीवाले ही कहाणी आहे मुंबईच्या बहुतांश रस्त्यावरची, जिथले बहुतांश रस्ते, फुटपाथ, चिंचोळ्या गल्ल्या या फेरीवाल्यांनी जणू आपल्या ताब्यातच घेतल्या आहेत. फेरीवाल्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे मुंबईकरांना त्याचा मनस्ताप देखील होतो. मोक्याच्या ठिकाणी गर्दी होते. वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना सतत करावा लागतो. मात्र हे चित्र लवकरच बदलण्याची शक्यता आहे, कारण स्वतः मुंबई उच्च न्यायालयाने फेरीवाला परवाना हवा असल्यास डोमिसाईल सक्तीचं करण्याचं मत व्यक्त केलेलं आहे. विशेष म्हणजे यावेळी मुंबई महानगरपालिकेला कोणीही येतं आणि मुंबईच्या रस्त्यांवरती व्यवसाय करू शकतं का असा सवाल करताना इतर राज्यात फेरीवाला परवान्यासाठी डोमिसाईल सक्तीचं असतानाच राज्यात देखील असायला हवं असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण चव्हाणसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई. चंद्रपुरात बिबट्याने धुमाकूळ घालत एका वनरक्षकासह 5 गावकऱ्यांना जखमी केलेले. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील धुमनखेडा गावात घडलेली आहे. गावातील एका गोठ्यामध्ये बिबट्यानं ठिय्या मांडला. बिबट्याला बघण्याकरता परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यातच हा संपूर्ण प्रकार घडला. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवरच्या परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज पहाटे बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतलेला आहे. जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला माणिकडोह बिबटा निवारा केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील शेतशिवार परिसरामध्ये काही नागरिकांना पट्टेदार वाघाचं दर्शन झालं. दरम्यान लगतच्या नाल्यामध्ये या वाघाने एका रानडुकराची शिकार केली. यावेळेस तो नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी याची माहिती वन विभागाला दिली आहे. मात्र वाघाच्या वावरामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अहिल्यानगरच्या बोल्हेगावमध्ये 2 कचरा वेचणाऱ्या महिलांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. काही तरुणांनी मिळून त्यांना मारहाण केली. त्यात त्या दोघी गंभीर जखमी झाल्या. दरम्यान या घटनेतील एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्या इतर साथीदारांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी आता करण्यात येते आहे. पिंपरी चिंचवडमध्ये साने चौकामध्ये 4 चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. एका अल्पवयीन मुलाने मध्यरात्री अंमली पदार्थांच्या नशेमध्ये तोडफोड केली. यावेळेस जवळपास 10 ते 15 वाहनांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जालन्यामध्ये एका शेतकऱ्याकडनं चोरट्यांनी 1.5 लाख रुपयांची बॅग हिसकावून घेतली होती. या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली. दरम्यान शेतकरी कापूस विक्री करून दुचाकीवर गावी जात असताना ही घटना घडली. तसंच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास ते करतायत. धाराशिवमध्ये परंडा शहरामध्ये ट्रॅक्टरची चोरी झाली. यावेळेस चोरटा ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरी घेऊन जात होता. मात्र ट्रॉली पलटी झाल्याने चोर फक्त ट्रॅक्टरचा हेड घेऊन पसार झाला. दरम्यान पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने ट्रॉली उचलून पोलीस ठाण्यात लावण्यात आली असून आता चोराचा तपास करतायत. जालन्यामध्ये शेतकऱ्याला लुटणाऱ्या टोळीच्या मौजपुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. कापूस उत्पादक शेतकऱ्याचं 1.5 लाख रुपये लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. दुचाकीवर गावी जाणाऱ्या शेतकऱ्याच्या हातातील बॅग हिसकावून आरोपी फरार झाले होते. कृष्णा शिंदे, विठ्ठल पास्टे, अनिकेत खरात, गजान झाडे असं आरोपींचं नाव आहे. बीड तालुक्यातील मांजरसुंबा परिसरामध्ये ट्रक चालकाचा मृतदेह आढळलेला आहे. धुळे सोलापूर महामार्गालगत एका शेतात कर्नाटक राज्यातील मोहम्मद सलीम वय वर्ष 55 या व्यक्तीचा मृतदेह आढळला. या मयताच्या शरीरावर मोठे घाव असल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जाते. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करतायत. नागपुरातल्या शीतला माता मंदिरातून दानपेटी चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून 2 चोरटे दानपेटी घेऊन जात होते. दरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून 84 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चिखली बुलढाणा रोडवरील सवना फाटाजवळील मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 युवकांना पाठीमागून येणाऱ्या भरधाव एसटी बसने धडक दिलेली आहे. या भीषण अपघातामध्ये आलोक शिंगणे असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे.
पुण्याच्या राजगड तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा मृत्यू झालेला आहे. चढाईनंतर दम लागल्यानंतर पाणी पिल्याने स्ट्रोक येऊन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. संबंधित पर्यटक वारजे परिसरातला असून रणजित मोहनदास शिंदे असे या मृत पर्यटकाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. पुण्यात कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यावेळेस भरधाव येणाऱ्या कारने 7 ते 8 वाहनांना धडक दिली. अपघातामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही, मात्र गाड्यांचं मोठं नुकसान झाले. दरम्यान पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले. मुंबईतल्या कोस्टल रोडवर भीषण अपघात झालाय. भरधाव स्विफ्ट कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार 3 ते 4 वेळा पलटी मारत रस्त्याच्या कठड्याला धडकली. या अपघातामध्ये कारमधून प्रवास करणारं दाम्पत्य गंभीर जखमी झालंय. दोघांनाही उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. जालन्यातील विद्युत डीपीला अचानक आग लागली. या घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नसून डीपीला अचानक आग लागल्याने नागरिकांचा मात्र गोंधळ उडाला होता. विद्युत डीपीला अचानक आग लागली हे अद्याप समजू शकलेलं नसून या आगीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील बाघाडी चौफुलीजवळ बंद गोडाऊनला अचानक भीषण आग लागली होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशामक विभागाला यश आलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आता बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भातली. लाडकी बहिणी योजना आता गरिबांच्या जेवणावरच उठलेली आहे. लाडकीमुळे गरिबांचं पोट भरणारी आणि दिवाळी गोड करणाऱ्या कोणकोणत्या योजनांवर गंडांतर येणार आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. गरिबांची शिवभोजन थाळी बंद होणार. आनंदाच्या शिधालाही लाडकीमुळे कात्री. दरम्यान गोरगरिबांसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना सुरूच ठेवा अशी मागणी माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. तर सरकारला गोरगरिबांना अन्न देणं परवडत नाही असा टोला ठाकरे गटानं लगावलाय. नक्कीच शिवभोजन थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं श्रमिक, कष्टकरी, गोरगरीब जनता याच्यासाठी केली होती. पण सरकारला आता ते गोरगरिबांना अन्न पुरवणं परवडत नाही, कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाही आहे. पण ठीक आहे, भुजबळ साहेबांनी हा विषय मांडलाय, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. तुम्हाला एकच सांगतो, अशा बातम्या खूप चालू आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडका भाऊ बंद होणार. हे तुम्हाला मी सांगतो, ज्या योजना आम्ही सुरू केल्यात सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी, त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत एवढं मी सांगतो.
आधीच लाडकीमुळे विविध विकास कामांच्या तब्बल 89,000 कोटींची देणी बाकी असल्याचं समोर आलंय. आता लाडकी बहीण योजना थेट गोरगरिबांच्या घासावरच उठल्याचं दिसतंय. सरकारनं तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी गरिबांचा घास हिसकावण्यापेक्षा बोगस लाडक्यांचा शोध घ्यायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.